नमस्कार, मी सौरभ कोरटकर, माझ्या सोबत आहेत. नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या सगळ्यात मोठ्या बातमीने. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाहीये. शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचंही कळत आहे. शहांसोबत फडणवीस, शिंदे आणि अजितदादांची काल 2.5 तास बैठक झालेली आहे. आणि या बैठकीच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आज महत्त्वपूर्ण बैठक मुंबईमध्ये होणार आहे. मंत्रिपदांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. गृह खात्यासह 12 मंत्रिपदं द्या, शिंदेंनी महायुतीकडे ही मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. कालच्या दिल्लीतल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदी फडणवीसच असणार यावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. गृह खात्यासह 12 मंत्रिपदं द्या अशी मागणी या बैठकीत शिंदेंनी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप, गृहमंत्री पदासह 12 मंत्रिपदांची शिंदेंची मागणी आहे, मात्र गृह खाता देण्यास भाजपचा नकार असल्याची माहिती मिळतेय. कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय? वृषाली, खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा शनिवारी लागला आणि त्यानंतर आता दिवस उजाडतोय तो पुन्हा शनिवारचाच, कदाचित म्हणजेच उद्याचा. आज किंवा उद्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा जी आहे ती होऊ शकते. काल रात्री जी बैठक झाली दिल्लीमध्ये 2.5 तास, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळं विचारमंथन तिन्ही पक्षांचं केंद्रीय नेतृत्वासोबत झालं. कालच्या बैठकीपूर्वी काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या होत्या दिल्लीमध्ये, कारण एकनाथ शिंदे येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एक बैठक झाली होती आणि त्यांची बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे थेट अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले होते. जवळपास पाऊण तास त्यांच्यामध्ये एक वेगळी बैठक झाली, अमित शहा, जे पी नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एक वेगळी चर्चा सुरू झाली होती. मात्र ज्यावेळेला सोशल मीडियावर फोटो आले, अमित शहा यांनी सगळ्यांचं स्वागत केलं, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची स्पष्ट नाराजी दिसत होती. त्या नाराजीबद्दल रात्री आम्ही त्यांना प्रश्न देखील केला, मात्र त्यांनी असं म्हटलं की तुम्हालाच ही नाराजी दिसते, पण मी लाडक्या बहिणींचा भाऊ आहे आणि तेच पद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मात्र आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आता लवकरच शपथविधी त्यांचा होईल. येत्या 2 तारखेला कदाचित हा शपथविधी होऊ शकतो. 2014ला, 2019ला पहाटेचा शपथविधी आणि 2024ला देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलेलं होतं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे. त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणजे यांनी मार्ग मोकळा केल्यानंतर भाजपचा खरं तर मार्ग मोकळा झालेला होता आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली होती. एकनाथ शिंदे सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यासह एकूण 12 खाती केंद्रीय नेतृत्वाकडे मागितलेली आहेत आणि त्यांना 2 ऑफर्स या महत्त्वाच्या देण्यात आल्या. एक तर तुम्ही केंद्रामध्ये या आणि तिथं मंत्रिपद द्या, म्हणजे कॅबिनेट मंत्रिपद त्यांच्या पक्षाला किंवा त्यांनाच दिलं जाईल, आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्रीपद तुम्ही स्वतः स्वीकारा. ज्यावेळेला महायुतीची महाबैठक वृषाली संपली त्यानंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्ली विमानतळाकडे रवाना झाले. मात्र एकनाथ शिंदे हे पंडित पंत मार्गावर, ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं नवीन निवासस्थान आहे त्या ठिकाणी होते आणि तिथं सगळ्या खासदारांसोबत एक अर्धा पाऊण तास एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. कारण संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे खासदार जे आहेत ते सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि खासदारांची मतं तिथं एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली की काय केलेलं बरं होईल, की महाराष्ट्रात DCM म्हणजे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं की केंद्रात यायचं. तर सगळ्या खासदारांचा सूर त्या ठिकाणी असा होता की तुम्ही महाराष्ट्रातच थांबा, केंद्रात येऊ नका, कारण नेतृत्व, तुमच्या नेतृत्वाची गरज आहे पक्षाला. पक्ष बांधणी, पक्ष संघटन जे आहे त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा चेहरा आहे किंवा त्यांचं जे नेतृत्व आहे ते गरजेचं आहे. त्यामुळं त्या बाबतीतला निर्णय नक्कीच ते कदाचित केंद्रात येणार नाहीत. मात्र दुसरं महत्त्वाचं ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतात का, कारण खात्रीलायक माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत होतं उपमुख्यमंत्री पदासाठी. मात्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत, ते खासदार म्हणून दिल्लीमध्येच काम करणार आहेत. त्यामुळे काल येताना ज्यावेळा उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोन्ही नेते होते त्यावेळा एक वेगळी चर्चा सुरू झाली होती की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्या कुणाचा नाव केंद्रीय नेतृत्वासमोर सुचवतात का. मात्र ज्या वेळेला अमित शहा यांच्या घरी बैठक सुरू झाली होती त्या बैठकीला शंभूराज देसाई
आणि उदय सामंत हे दोघेही गेलेले होते, मात्र त्यांना आतमध्ये घेतलेलं नव्हतं. ज्या ठिकाणी मुख्य बैठक झाली तिथं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या वतीनं, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं आणि भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस होते आणि जे पी नड्डा आणि अमित शाह हे होते. या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यानुसार एकनाथ शिंदे यांना ह्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की गृहमंत्रीपद भाजप सोडणार का? कारण 105 वरून थेट 130 प्लस जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद जरी भाजपला मिळालं असलं तरी गृह खातं आपल्याला माहिती आहे 14 ते 19 गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. नंतर देखील म्हणजे आत्ता जे सरकार होतं त्यावेळेला देखील गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं. राज्यातला कायदा सुव्यवस्थेचं एक महत्त्वाचं खातं म्हणून त्याकडे बघितलं जातं. त्यामुळे हे खातं एकनाथ शिंदे यांना द्यायला केंद्रीय नेतृत्व सहमती दर्शवतं का हे बघावं लागेल. मात्र आज किंवा उद्या म्हणजे त्या 24 ते 48 तासामध्ये भाजपची गटनेता पदाची जी बैठक आहे ती बोलावली जाईल. त्यानंतर गटनेता निवडला जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे मुख्यमंत्रीपदाचं ते पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं जाईल. त्यापूर्वी राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन हे दोघेही निरीक्षक आज संध्याकाळी कदाचित मुंबईमध्ये येऊ शकतात, कारण केंद्राकडून त्यांना पाठवलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर येत्या 2 तारखेला म्हणजे सोमवारी कदाचित शपथविधी होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण शपथविधी सोहळा जो आहे तो भव्य दिव्य असा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातले सगळे भाजपचे वरिष्ठ नेते, त्याचबरोबर देशात ज्या ज्या ठिकाणी NDAचं सरकार आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल या सगळ्यांना त्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं जाणार आहे. मात्र जी चर्चा होती की मराठा चेहरा द्यायचा, OBC द्यायचा की ब्राह्मण द्यायचा, भाजपमध्ये ही सगळी वेगवेगळी चर्चा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जी सुरू होती त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. कारण केंद्रीय नेतृत्वानं पूर्णपणे होकार दर्शवलेला आहे. आणि ह्या दोघांनी म्हणजे अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील बैठकीमध्ये यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची कुठलीही अडचण नाही असं सांगितल्याचं सूत्रांकडून आपल्याला समजतंय. अधिकृतपणे त्याबाबतीत पत्रकार परिषद घेऊनच जाहीर केलं जाईल. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा जो विषय होता तो काल रात्री प्रचंड चर्चेचा होता आणि त्यामुळेच त्यांनी ज्यावेळेला प्रसारमाध्यमांना बाईट दिला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की बैठक ही म्हणजे सकारात्मक झालेली आहे, पुन्हा बैठक होऊ शकते. मात्र आज मुंबईत बैठक होणार आहे. पण एक प्रश्न विचारल्यानंतर ते म्हटले की दिल्लीत परत आम्ही येऊ शकतो. आता दुसरं महत्त्वाचं हे आहे, एकनाथ शिंदे हे जर उपमुख्यमंत्री पदावर राहिले नाहीत किंवा त्यांनी कॅबिनेटमधलं कुठलंही मंत्रिपद घेतलं नाही तर त्यांनी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण करणार का? याचं उदाहरण वृषाली आणि सौरभ सांगावं लागेल. 1500 रुपये जी लाडली बहीण योजना लोकप्रिय ठरली, ज्या योजनेमुळं महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं, ती रक्कम 2100 करण्याची जी घोषणा आहे ती फक्त एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पदावर असताना केलेली होती. अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली नाही आहे, म्हणजे 2100 रुपये द्यायची. त्यामुळे जर शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही किंवा ते फक्त नेता म्हणून बाहेर राहिले आणि उपमुख्यमंत्रीपद दुसऱ्या कुठल्या त्यांच्या सहकार्याला दिलं तर ही जी घोषणा आहे ही येणारं सरकार पूर्ण करतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आत्ता तरी असं समजतं की 12 खाती एकूण मागितले, ज्यामध्ये नगरविकास गृह खात्याचा समावेश आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता याबाबतीत काय निर्णय घेतं हे बघावं लागेल. मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत हे मात्र आता निश्चित आहे. एकूणच सत्र जे आहे ते सुरू राहू शकतं. मात्र फडणवीसच मुख्यमंत्री यावर आता काल शिक्कामोर्तब झालेला आहे. संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा.